त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शतावरीच्या समोर बसल्यानंतर हे आठवणं मला गरजेचंच होतं, कारण नारायणी नावानं प्रसिद्ध असणारी ही वनस्पती म्हणजे शतावरी माझी खूप आवडती वनस्पती आहे. गेली 25 वर्षाचा माझा या क्षेत्रातला जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार मला ज्या काही मोजक्या वनस्पती अगदी माझ्या जीवाच्या जिवलग वाटतात त्यापैकी एक शतावरी. कारण या वनस्पतीच्या आवडीने माझ्या एक कन्येचं नावसुद्धा मी शतावरी ठेवलेलं आहे. ॲस्पॅरॅगस रेसिमोसस असं याचं बोटॅनिकल नाव आहे. संस्कृतमध्ये खूप नावं आहेत त्याला. ग्रामीण भागात गेलं तर कुठे त्याला पान्ह्यावरच्या मुळ्या म्हणतात, कुठे अस्वलाचे केस म्हटले जातात. आता अस्वलाचे केस का? शतावरीची ही बारीक पानं आहेत, हे अगदी केस असल्यासारखे वाटतात म्हणून त्याला अस्वलाचे केस असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा पान्ह्यावरच्या मुळ्या. अपभ्रंश करून त्याला पाण्यावरच्या मुळ्या देखील म्हटलं जातं, पण पान्ह्यावरच्या मुळ्या म्हणजे पान्हा फुटण्याकरता ज्या मुळ्या वापरल्या जातात त्या पान्ह्यावरच्या मुळ्या. शतावरी कल्प नावानं आपल्याकडे जे औषध असतं खास करून बाळंतिणीला दिलं जातं. बाळंतिणीला दूध येत नसेल अशा वेळी शतावरी कल्प हे महत्त्वाचं गुणकारी आणि ताकदवान औषध आहे. शतावरी कल्प बनताना त्याच्यामध्ये 90% साखरच असते, पण तुमच्याकडे जर ताजी शतावरी असेल, तुम्ही या घरी ठेवलेली असेल किंवा तुम्ही परसबागेत तुमच्या कुंडीमध्ये लावलेली असेल तर निश्चितपणे बाळाचं पोट भरण्याचं अत्यंत चांगलं साधन शतावरी म्हणून काम करू शकते. त्यासाठी तुम्हाला मार्केटमधलं कुठलं एखादं वेगळं टॉनिक आणण्याची गरज नाही. शतावरी घरामध्ये पाहिजे. शतावरी केवळ या बाळासाठी बाळंतिणीसाठी नाही, शरीराच्या प्रत्येक भागावर काम करणारी ही वनस्पती आहे. अगदी फ्रॉम टॉप टू बॉटम, केसापासून नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागावर काम करून शरीराला ताकद देणारी, शरीराच्या प्रत्येक धातूला ताकद देणारी, त्रिदोषाचं शमन करून पंचधातू शरीरातले पंचमहाभूत जे आहेत त्यांना मेंटेन करणारी अशी शतावरी आहे. याचं नारायणी नाव आहे. आपण बाजारातलं एक नाव ऐकलं असेल, महानारायण तेल. महानारायण तेल त्याच्यामध्ये असणारा मुख्य घटक शतावरीच आहे. दुसरा एक लोकल भाग तुम्हाला सांगतो. ग्रंथात जे आहे ते आहेत, तुम्ही वाचू शकता, अभ्यास करू शकता, पण जे फोक मेडिसिन आहे ते आपल्या वाचनात येत नाही, कुणी आपल्याला सांगत नाही. शतावरीच्या मुळ्या, शतआवरी, शेकडो मुळ्या खाली असू शकतात. त्याच्या वर दिसणारा एक छोटंसं खोड दिसतं, पण त्याच्या खाली साधारणपणे अगदी 2-2, 3-3 फुटापर्यंत अशा पसरलेल्या त्याच्या मुळ्या असतात. हे पावसाळ्यातच उगवणारं झाड आहे, पुन्हा वर्षभर आपल्याला दिसत नाही. शतावरीच्या मुळेमध्ये जो आतला भाग असतो, एक नाडीसारखा किंवा ज्याला आपण धाग्यासारखा भाग असतो, हा धागा जो आहे, हा धागा आपण हातामध्ये बांधला, ह्याच्यामध्ये कोणतं तंत्रशास्त्र नाही, हातामध्ये बांधला तर कुलंट म्हणून शरीरातील उष्णता कमी करणं वापरू शकतो. काही ठिकाणी आपण ऐकत असाल, काही लोक अशा पद्धतीनं फोक मेडिसिन जे हजारो वर्षापासून चाललेलं आहे, तर तो धागा बांधणं हा शरीराची उष्णता कमी करणं, शरीरामध्ये असणारा दाह कमी होणं यासाठी फायदेशीर आहे. शतावरीचे फायदे सांगायचे म्हटले तर शेकडो हजारो आहेत. निश्चितपणे तुम्ही तुमच्या अभ्यासानं जाणून घ्या. काही शंका असेल निश्चित मात्र